काही क्षणासाठी डोळे बंद करा आणि इमॅजिन करा की आजपासून 10 वर्षानंतर तुम्ही सकाळी उठता. तुमच्यावर कोणतेही कर्ज नाहीये, महिन्याच्या अखेरीस पगाराची वाट बघायची गरज नाहीये, मुलांच्या शिक्षणाची चिंता नाहीये किंवा आई वडिलांच्या उपचारासाठी पैसे कोठून आणू हा पण प्रश्न नाहीये. असं असेल तर, आणि सर्वात महत्त्वाचं, पैशासाठी काम करण्याऐवजी पैसे तुमच्यासाठी काम करत आहेत असं असेल तर, असं आयुष्य जगणारे लोक तुमच्यापेक्षा हुशार असतील का? नाही. किंवा त्यांच्याकडे काय असं काही गुपित आहे का? तर नाहीये. त्यांना पैशाचे काही गोल्डन रूल्स माहीत असतात आणि ते आयुष्यभर ते प्रामाणिकपणे त्याचं पालन करतात. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये असे काही तुम्हाला मी 7 गोल्डन रूल्स सांगणार आहेत. ते प्रत्येकासाठी, विद्यार्थी, नोकरी करणारे, व्यापारी, मध्यमवर्गीय कुटुंबासाठी उपयुक्त ठरतील. तर या 7 नियमांपैकी तुम्ही एक जरी व्यवस्थित रूल पाळलात ना, तर पुढील 10 वर्षांमध्ये तुमच्या आर्थिक परिस्थितीची दिशा नक्कीच बदलू शकते. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी विशाखा पवार आणि तुम्ही बघत आहात नव्या युगाचा मंत्र. तर हे नियम कोणत्याही एका श्रीमंत व्यक्तीचे नाहीये, ते जगभरातील अशा यशस्वी लोकांच्या सवयीतून समोर आलेले तत्वे आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही योजनांबद्दल बोलणार नाही की लवकर श्रीमंत व्हा किंवा अजून काही. योग्य विचारसरणी, योग्य सवय आणि दीर्घकालीन आर्थिक यशाबद्दल बोलणार आहोत. आता पहिला गोल्डन रूल काय आहे की आधी स्वतःला पैसे द्या. म्हणजे समजा 2 मित्र आहेत, दोघे 28 वर्षाचे आहेत आणि एकाच कंपनीत कामाला आहे. पगार पण जवळपास सेमच आहे, 60,000 रुपये. मग 5 वर्षांनी दोघे भेटतात. मग त्यातला पहिला असतो त्याच्याकडे काही पैसे उरलेले नसतात आणि दुसरा असतो त्याच्याकडे स्वतःचं घर घेण्यासाठी डाऊन पेमेंट असतं, आर्थिक ताण कमी असतो आणि भविष्यासाठी आत्मविश्वास असतो. तर प्रश्न पडतो की असं कसं काय? ते फक्त एका सवयीमुळे. तो महिन्याला पहिल्यांदा पगार आल्यानंतर स्वतःला पैसे देत असतो आणि मग नंतर खर्च करत असतो. आता स्वतःला पैसे देणे म्हणजे काय? अनेकांना प्रश्न पडतो की आपण तर स्वतःसाठीच पैसे कमवतो ना, पण तसं नाहीये. स्वतःला पैसे देणं म्हणजे पगार तुमच्या खात्यात आला की तुमच्या भविष्यासाठी सर्वात आधी तुम्ही काही ठराविक रक्कम बाजूला काढा. काही लोक काय करतात, पहिल्यांदा खर्च करतात आणि मग नंतर त्यांच्याकडे पैसे उरत नाही. पहिल्यांदाच घर भाडे, वीज बिल, शॉपिंग, बाहेर खाणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मग त्यांच्याकडे महिन्याच्या अखेरीस पैसे उरत नाहीत. पण काही लोक काय करतात, पहिल्यांदा बचत करतात आणि त्याच्यानंतर उरलेल्या पैशातून खर्च करतात. तर तुम्हाला बचत ही उरलेल्या पैशानंतर करायची नाहीये, तर बचतीनंतर जो उरलेला पैसा आहे त्याच्यामधून खर्च करायचा आहे. काही लोक असतात तो हा नियम पाळत नाही. ते विचार करतात की आपण काही दिवसानंतर, काही वर्षानंतर सुरू करूया. पण तुम्ही जर तुमचा विचार पुढे ढकललात ना, तर तुमची आर्थिक प्रगती पण पुढे ढकलली जाणार आहे. वेळ ही भविष्यात येत नसते, वेळ ही तुम्ही ठरवायची असते आणि तुम्ही आजपासूनच सुरुवात कराल तर तुमची योग्य वेळ ही आजपासूनच असेल. तुमचा पगार किती आहे याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमच्या भविष्यासाठी किती रक्कम बाजूला काढून ठेवताय. कारण मोठा पगार असणारे लोक पण आर्थिक अडचणींमध्ये येतात. तर काही लोकांना कमी पगार असूनही त्यांच्या शिस्तीमुळे ते त्यांचा आर्थिक पाया निर्माण करत असतात. आता दुसरा गोल्डन रूल काय आहे? कमाईपेक्षा कमी खर्च करा. श्रीमंत लोक आणि मध्यमवर्गीयांमध्ये काय फरक आहे माहिती? मोठा पगार, मोठं घर, मोठी कार नाही. खरा फरक त्यांच्या पैशाबद्दलच्या सवयीमध्ये असतो. काही लोकांना वाटतं की पगार वाढला की मग नंतर बचत करूया, पण लक्षात ठेवा तसं नाहीये. तुमचा पगार वाढला की तुमच्या गरजा पण वाढणार आणि तुमचा खर्च पण वाढणार आहे. त्यामुळे खर्च वाढवण्या इतकेच तुम्हाला खर्चावर नियंत्रण करणं देखील महत्वाचं आहे. पगार वाढला की महागाईच्या वस्तू घ्यायला सुरुवात होते. महागाईचे कपडे, महागाईचं घड्याळ, महागाईचा मोबाईल, यालाच लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणतात. मग याच्यामुळे काय होतं, तुमचं उत्पन्न वाढलेलं असतं पण तुमची संपत्ती वाढलेली नसते. श्रीमंत लोक प्रत्येक वाढलेल्या पगाराचा पूर्ण पैसा खर्च करत नाही. जर मी हा पैसा खर्च केला तर भविष्यासाठी तो माझ्यासाठी कशासाठी उपयोगी पडेल. कारण त्यांना माहित असतं 1 रुपया म्हणजेच 1 निर्णय असतो. तो खर्च केलेला पैसा हा क्षणिक आनंद देईल की मला भविष्यासाठी मोठी संधी देईल हे त्यांना माहिती असतं. जर तुम्हाला खरंच पैसा वाचवायचा असेल तर एखादी वस्तू खरेदी करताना तुम्ही नक्कीच विचार करा की ही वस्तू मला किती उपयोगी पडणार आहे आणि खरंच उपयोगी पडणार आहे का. सोशल मीडियाच्या सापळ्यामध्ये तुम्हाला अडकायचं नाही. कारण काही लोक असतात ते YouTube, Instagram, Facebook वरून आपल्या महागड्या कार, ब्रँडेड वस्तू दाखवत असतात.
पण ते त्यांचं पूर्ण आयुष्य नसतं. ते काही मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बघून तुम्ही स्वतःला त्यांच्याशी कम्पेअर करत असतात. लक्षात ठेवा, कंपॅरिझन हा तुमच्या आर्थिक प्रगतीचा मोठा शत्रू आहे. जर तुम्ही आज गरज नसलेल्या वस्तूंवर पैसे खर्च केलेत आणि उद्या जर समजा तुम्हाला एखाद्या वस्तूची खरंच गरज असेल, तर तेव्हा तुम्हाला त्याच्यासाठी तडजोड करावी लागेल. हे वाक्य साधं आहे, पण हे वाक्य तुमचं आयुष्य बदलू शकते. तिसरा गोल्डन रूल काय आहे की कर्ज तुमचा नोकर असला पाहिजे, मालक नाही. जर उद्या तुमचा पगार यायचा थांबला तर तुमचे EMI किती दिवसासाठी थांबतील? 1 महिना, 2 महिना, कदाचित नाही. पण कारण EMI ला कोणाच्या पैशाशी देणं घेणं नसतं. म्हणजे तुमचा पगार असो किंवा नसो, तुम्हाला EMI हे महिन्याच्या महिन्याला भरावेच लागतात. आता उदाहरण सांगते, एक व्यक्ती आहे, ती जवळ 30 वर्ष आहे आणि जवळपास त्याचा पगार 85,000 रुपये आहे, पण त्याचे EMI चालू आहेत. मोबाईलचे EMI, पर्सनल लोन, क्रेडिट कार्डचे EMI, असे बरेच काही EMI चालू आहेत. मग त्याच्या पगारातले अर्धे पैसे तर हे EMI लाच जातात. आता बघायला गेलं तर हा काही वाईट पगार नाहीये, चांगलं उत्पन्न आहे, 85,000 रुपये पगार आहे, पण त्यातले अर्धे पैसे जर EMI लाच जात असतील तर काय फायदा? जरी तुमचा पगार वाढला तरी तुमची आर्थिकदृष्ट्या प्रगती होऊ शकत नाही, कारण त्याचा पगार हा त्याच्यासाठी काम करत नाही. त्यांनी केलेले जे कर्ज आहे ते फेडण्यासाठी काम करत असतो. म्हणून हा रूल आहे की कर्जाला तुमचा नोकर बनवा, मालक नाही. जर तुम्ही शिक्षणासाठी कर्ज घेत असाल तर भविष्यासाठी ते उत्पन्न वाढवून देणारे, तुम्हाला कौशल्य देणारे, आणि तेच कर्ज तुम्ही जर समजा मोबाईलसाठी घेत असाल किंवा कारसाठी घेत असाल तर ते फक्त इतरांना दाखवण्यासाठी, तर ते फक्त तुमचा आर्थिक तणाव वाढवणार आहे. त्यामुळे कर्ज कशासाठी घेताय ते पण महत्वाचं आहे. क्रेडिट कार्ड मध्ये काय होतं, अनेक जण म्हणतात की आता घ्या नंतर पैसे भरा, पण नंतर पैसे भरा याचा अर्थ काय? एक ना एक दिवस तुम्हाला पैसे हे भरायचेच आहेत. त्यामुळे तुम्ही जर बिलही वेळेवर भरली तर उरलेल्या पैशावरती व्याज तुम्हाला लागणार नाही आणि निशुल्क खर्च होणार नाही. म्हणून क्रेडिट कार्ड वापरा, तुम्ही त्याचा मालक व्हा, त्याला तुमचा मालक होऊन देऊ नका. चौथा गोल्डन रूल काय आहे? एकाच उत्पन्नावरती राहू नका, उत्पन्नाचे अनेक स्रोत ठेवा. समजा तुम्हाला आज नोकरी आहे फक्त आणि ती नोकरी आज गेली तर उद्या तुमच्या खात्यामध्ये पगार येईल का? नाही येणार. मग त्याच्यासाठी एक नोकरी गेली तर दुसरा आपला मार्ग चालूच ठेवला पाहिजे. त्याच्यासाठी उत्पन्नाचे मार्ग हे चालू ठेवले पाहिजेत. काही लोक एका नोकरीवरती अवलंबून नसतात, ते उत्पन्नाचे अनेक कायदेशीर मार्ग शोधतात. उदाहरणार्थ YouTube, फ्रीलान्सिंग, ॲफिलिएट मार्केटिंग, ऑनलाईन कोर्स, ब्लॉग्स किंवा वेबसाईट, पुस्तक लिहिणे, कौशल्यावर आधारित सेवा इत्यादी. तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, एक झाड हे वादळात पडून जाऊ शकतं, पण जंगल हे एका वादळामध्ये पडून जाऊ शकत नाही, ते टिकून राहतं. तसंच एका उत्पन्नावर न अवलंबून राहता तुम्ही उत्पन्नाचे अनेक स्रोत ठेवू शकता आणि सुरक्षित राहू शकता. पाचवा गोल्डन रूल आहे की आर्थिक शिक्षणात गुंतवणूक करा. लोक महागडा मोबाईल विकत घेतील, पण एखादं चांगलं पुस्तक जर त्यातून आपल्याला ज्ञान मिळत असेल तर ते खरेदी करायला लोक विचार करतात. स्वतःला प्रश्न विचारा की गेल्या काही वर्षांमध्ये पैशांबद्दल तुम्ही काही अशा किती गोष्टी शिकलात? थोडासा वेळ काढून आर्थिक पुस्तकांमधून माहिती घ्या, नवीन आर्थिक संकल्पना समजून घ्या, फसवणुकीपासून सावध राहा. 6वा रूल आहे संयम ठेवा. आजकाल लोकांना पटकन श्रीमंत व्हायचं असतं. 30 दिवसात पैसे दुप्पट, 100% परतावा, हे ऐकायला किती आकर्षक वाटतं ना? पण आर्थिक प्रगती ही काही स्प्रिंट नाही, मॅरेथॉन आहे. आता एक झाड वाढायला खूप दिवस लागतात, ते एका दिवसात वाढतं का? नाही, त्याला भरपूर दिवस लागतात, त्याला वेळ द्यावा लागतो. तसंच आपल्याला जर आर्थिक पाया मजबूत करायचा असेल तर आपल्याला पण वेळ दिला पाहिजे, संयम ठेवला पाहिजे. आता शेवटचा आणि 7वा गोल्डन रूल आहे की पैशावर नियंत्रण ठेवा, पैशांनी तुमच्यावर नाही. अनेक लोक असतात ते पैशाचे मालक असतात, म्हणजेच पैशाचे व्यवस्थापक असतात, पण जे आर्थिकदृष्ट्या मजबूत असतात ना, ते लोक एक एक रुपयाला काम देतात. ते पैशाला दिशा देतात, पैसे कुठे जात आहे हे त्यांना माहित असतं. म्हणून लक्षात ठेवा, जो पैशावरती नियंत्रण ठेवतो त्याच्यावरती पैसा कधी नियंत्रण ठेवत नाही. तुमचं भविष्य हे काही सरकार ठरवणार नाही किंवा तुमचा बॉस ठरवणार नाही किंवा एकटं तुमचं नशीब पण ठरवणार नाही. तुमचा रोजचा योग्य निर्णय ठरवणार आहे. तेव्हा आजपासून एक तुम्ही नियम करा आणि दर महिन्याला एक स्वतःला प्रश्न विचारा की या महिन्यात मी कोणता चांगला आज निर्णय घेतला.
तर पुढच्या 5 वर्षात तुम्ही जेव्हा मागे वळून पाहाल ना, तेव्हा तुम्ही बोलाल की हा तो एक निर्णय आहे ज्याच्यामुळे मी आज आर्थिक दृष्टीने मजबूत आहे. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत नक्की शेअर करा. ज्ञान वाटल्याने कमी होत नाही, उलट आर्थिक योग्य ज्ञान वाटल्याने अनेकांचं भविष्य हे बदलू शकतं. मग जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.